नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. IPO विषयी सर्व काही या सेगमेंट अंतर्गत आज आपण बघणार आहोत. कार्ल ट्रेड आणि न्यूओको या दोन IPO विषयीचं विश्लेषण. ऑगस्ट 2021 या महिन्यामध्ये IPOचा अक्षरशः महापूर आलेला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये 4 IPO गुंतवणुकीसाठी उपलब्ध होते आणि आता दुसऱ्या आठवड्यामध्ये आणखीन 4 IPO आपल्याला गुंतवणुकीसाठी उपलब्ध होत आहेत. त्यापैकी पहिल्या ह्या 2 IPOचं विश्लेषण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की ह्या IPOचं विश्लेषण आपण नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत. आपले मुद्दे नेहमीचेच आहेत आणि आपण जवळजवळ प्रत्येक IPOचं विश्लेषण करत असतो. त्यामुळे आता हे सर्व मुद्दे तुमच्या लक्षात देखील आले असतील. त्यामुळे अधिक वेळ न घालवता आपण डायरेक्टली कार्ल ट्रेड टेक लिमिटेड ह्या पहिल्या IPOच्या विश्लेषणापासून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला मुद्दा असतो तो म्हणजे प्रमोटर विषयीची माहिती. आता ही एक म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एक टेक कंपनी आहे, ऑनलाईन कंपनी आहे आणि ह्या कंपनीला कोणीही प्रमोटर नाही आहेत. अशी जी कंपनी असते ह्या जनरली स्टार्टअप म्हणून सुरू झालेल्या कंपन्या असतात आणि त्या कंपनीला सुरुवातीच्या काळात लागणारा जो निधी असतो तो निधी अनेक गुंतवणूकदारांकडून घेतला जातो आणि त्या बदल्यात त्यांना शेअर्स दिले जातात आणि नंतर नंतर त्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत जाते आणि ते गुंतवणूकदारच ही कंपनी चालवत असतात. मात्र अशा गुंतवणूकदारांना जास्त काळ अशी कंपनी चालवण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो, कारण त्या गुंतवणूकदारांचा उद्देशच असा असतो की एकदम नवीन कंपनी शोधून काढायची आणि ज्याला भविष्यामध्ये चांगलं मार्केट असेल, जी कंपनी भविष्यामध्ये खूप चांगली प्रगती करेल, अशी कंपनी शोधून काढायची अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. त्यावेळेला त्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आणि एकदा ती कंपनी नावारूपाला आली की त्यानंतर आपला हिस्सा त्यामधनं काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं आजकाल ह्या ज्या न्यू एज कंपनीज असतात त्याच्यामध्ये कारभार चालू असतो. तर त्यामुळे ह्या कंपनीला कोणीही प्रमोटर नाही आहेत, मात्र ह्या कंपनीमध्ये गुंतवणूकदार आहेत. तर ह्या IPO मध्ये आपण जर बघितलं तर कोणत्याही IPO मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की दोन भाग असतात. एक असता तो म्हणजे त्याला आपण फ्रेश इश्यू असं म्हणतो, ज्या माध्यमातून जमा झालेला जो निधी असतो तो त्या कंपनीला मिळणार असतो आणि त्यातून कंपनी भविष्यामध्ये आणखीन प्रगती करत असते. आणि दुसरा जो भाग असतो ज्याला आपण ऑफर फॉर सेल म्हणतो, ज्याच्या माध्यमातून जमा झालेला जो निधी असतो तो त्या गुंतवणूकदारांना किंवा प्रमोटरला मिळत असतो आणि प्रमोटर किंवा गुंतवणूकदार आपल्याकडचे शेअर्स ह्या IPOच्या माध्यमातून विकत असतात. तर ह्या IPO मध्ये आपल्याला असं लक्षात येते की फक्त ऑफर फॉर सेलचाच पार्ट याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये फ्रेश इश्यू नाही आहे. त्यामुळे जवळपास हे जे 3,000 कोटी रुपये या IPOच्या माध्यमातून उभे राहणार आहेत, यापैकी एकही रुपया या कंपनीला मिळणार नाही आहे. तर जे कोणी गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार आपले शेअर्स ह्या IPOच्या माध्यमातून विकणार आहेत. तर ही महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर या IPOचे नक्की काय काय उद्देश आहेत ते आता समजून घेऊया. तर ह्या IPOचा पहिला उद्देश आपल्याला आत्ताच लक्षात आलेला आहे की ह्या ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून जे कंपनीचे मूळ गुंतवणूकदार होते त्यांच्यासाठी निधी उभा करणं आणि त्यांचा जो शेअर्स आहे तो विकून त्यांना एक्झिट करून देणं, हा या IPOचा खरं बघितलं तर मूळ उद्देश आहे. त्यानंतर दुसरा उद्देश जर आपण बघायला गेलो तर एखादी कंपनी ज्यावेळेला शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते त्यानंतर त्या कंपनीला काही बेनिफिट्स मिळतात आणि ते बेनिफिट असतात लिस्टेड कंपनीचे. तर असे बेनिफिट मिळवणं हा या IPO मागचा दुसरा उद्देश आहे. तर ही झाली कंपनीच्या प्रमोटर विषयी आणि ह्या IPO मध्ये असणाऱ्या कोणत्या सेगमेंटमध्ये हा IPO उपलब्ध आहे त्याविषयीची माहिती. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊया, ज्यामध्ये ही कंपनी नक्की कोणत्या स्वरूपाचं कामकाज करते त्याविषयीची आता माहिती समजून घेऊया. तर या कंपनीची स्थापना 2000 साली झालेली आहे आणि या कंपनीचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे ते मुंबईमध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि ही जी कंपनी आहे ही नक्की काय करते, तर आपल्याला असं लक्षात येईल की हे एक न्यू एज कंपनी आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही ऑनलाईन कंपनी आहे आणि त्यामुळे ह्या कंपनीचं मूळ काम जे आहे
ते आहे मल्टी चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म सप्लाय करणं. आता मल्टी चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म सप्लाय करणं ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया. मल्टी चॅनल ह्याचा अर्थ वेगवेगळे चॅनल आहेत आणि ऑटोशी रिलेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर गाड्यांशी संबंधित वेगवेगळ्या चॅनलला एक प्लॅटफॉर्म पुरवण्याचं काम ही कंपनी करते. आता जर आपण असं बघायला गेलं तर असे कोणकोणते चॅनल असतील ज्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम ही कंपनी करते, तर आपल्याला असं लक्षात येईल की गाड्यांच्या क्षेत्रामध्ये आपण असं विचार करायला गेलो की गाड्यांच्या क्षेत्रामध्ये असे कोण-कोण लोक आहेत ज्यांचा एकमेकांशी संपर्क येत असतो. तर काही लोक असे असतात की ज्यांना नवीन गाडी खरेदी करायची असते, म्हणजे जे नवीन ग्राहक असतात. काही काही लोक असे असतात की ज्यांना आपल्याकडे असणारी जुनी गाडी विकायची असते. त्यानंतर काही काही लोक असे असतात की ज्यांचं डीलरशिप असते आणि जे नवीन गाड्या विक्री करत असतात. काही लोकांची डीलरशिप अशी असते की ज्यांच्या माध्यमातून जुन्या गाड्यांची विक्री होत असते. त्यानंतर आपल्याला आणखीन काही लोक अशी लक्षात येतील की जी इन्शुरन्स सर्व्हिस पुरवतात. अशा पद्धतीनं आणि जर आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की काही लोक असतात की जी ह्या गाड्यांसाठीचा फायनान्स पुरवतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की गाड्यांच्या खरेदी विक्री बरोबरच इतर अनेक प्रकारची लोक त्याच्याशी संबंधित असतात आणि ही जी कंपनी आहे, ही कंपनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एकच प्लॅटफॉर्म पुरवते, जेणेकरून त्यांना त्यांचे व्यवहार करणं सोपं जातं. आता ह्या कंपनीचे जर आपण बघायला गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत. कोणकोणते ब्रँड आहेत? त्यापैकी बरेचसे ब्रँड तुम्हाला देखील माहीत असण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला जर गाड्यांची माहिती शोधायची असेल, तर आपण ह्यापैकी कुठल्यातरी एका वेबसाईटवर आजपर्यंत नक्कीच भेट दिलेली असेल किंवा ह्यांचे जे ॲप्स आहेत, ते आपल्या मोबाईलमध्ये नक्कीच डाउनलोड केलेले असतील. तर त्यामध्ये कारवाले म्हणून एक त्यांचं ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये नवीन आणि जुन्या कार्सची खरेदी विक्री चालते. त्यानंतर कार ट्रेड म्हणून देखील एक त्यांचा आणखीन एक ब्रँड आहे, जोही जवळपास बघितलं तर कारवाले सारखाच आहे, ज्यामध्ये नवीन आणि जुन्या गाड्यांची खरेदी विक्री आपल्याला करता येते. त्यानंतर त्यांचा श्रीराम ऑटो मॉल म्हणून आणखीन एक ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये जुन्या गाड्यांची ऑक्शनच्या माध्यमातून खरेदी विक्री करता येते. मग तसंच बघायला गेलं तर बाईकवाले, कार ट्रेड एक्सचेंज असे वेगवेगळे त्यांचे अन्य ब्रँड्स देखील आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि ही जी कंपनी आहे, ही कंपनी आत्ताच जसं सांगितलं, तसं नवीन आणि जुन्या गाड्यांचे जे ग्राहक असतात, गाड्यांचे डीलर असतात, गाड्या बनवणाऱ्या ज्या कंपन्या असतात आणि ह्या संबंधीच्या इतर सर्व बिझनेस. आता इतर बिझनेस काय-काय असतात? तर इतर 3 महत्त्वाचे बिझनेस असतात. एक असतं ते म्हणजे आपल्याला जी गाडी असते, तर त्या गाडीच्या अ, गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी फायनान्सची आवश्यकता असते. म्हणजे फायनान्स पुरवणारे जे लोकं असतात, तर त्यांची आवश्यकता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, की गाड्यांच्या बाबतीमध्ये इन्शुरन्स हा एक सरकारी आपल्याला कंपल्सरी असणारा विषय असतो. त्यामुळे गाड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात किंवा त्यासंबंधी जे लोकं असतात, त्यांचा देखील एक महत्त्वाचा रोल असतो. आणि तिसरा पार्ट असतो तो सर्व्हिसचा असतो. तर असे वेगवेगळे बिझनेसेस ह्या सर्व व्यवहारांशी संबंधित असतात आणि या सर्व बिझनेसेसना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून सर्व सुविधा उपलब्ध करणं हे ह्या कंपनीचं खरं बघायला गेलं तर मूळ काम आहे. त्यानंतर ह्या प्लॅटफॉर्मवर आपण गाड्या आणि त्या संबंधी सर्व्हिसेसच्या खरेदी, विक्री, मार्केटिंग, अर्थपुरवठा या प्रकारच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी पुरवल्या जातात, ज्याची माहिती आत्ताच आपण बघितली आहे. आता ह्यांच्याकडे किती आपल्याला असं लक्षात येईल की किती ग्राहक यांच्याकडे दरमहा जोडले जातात किंवा दरमहा त्यांच्याकडे चौकशी करतात, याचा जर आकडा आपल्याला बघायला बघायला गेलो, तर आपल्याला असं लक्षात येईल की 30 जून 2021 पर्यंत जो काही माहिती आपल्याला उपलब्ध आहे, त्याच्यानुसार दरमहा ह्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर साधारण 2,71,00,000 लोक दरमहा भेट देतात. आता हे सगळे युनिक व्हिजिटर्स आहेत. युनिक व्हिजिटर याचा अर्थ मी एकदा समजा त्या साईटवर गेलो, तर माझी एकदा एंट्री झाली. मग त्या महिन्याभरामध्ये मी कितीही वेळा गेलो, तरी मी एकदाच त्याच्यामध्ये काउंट केला जाणार. याला युनिक व्हिजिटर म्हणतात. तर
मी समजा त्या साईटवर महिन्यामध्ये मला एखादी गाडी खरेदी करायची असेल, 4 वेळा मी त्या साईटवर गेलो, तरी देखील काउंट करताना मी एकच व्यक्ती असल्यामुळे मला तिथे काय काउंट केलं जाणार? एक व्हिजिटर म्हणूनच काउंट केलं जाणार. आता साईट व्हिजिट बघायला गेलं, तर मी 4 वेळा केलं तर 4 व्हिजिट्स होणार. मात्र व्हिजिटर बघितलं युनिक तर मी एकच असणार. असं 2,71,00,000 युनिक व्हिजिटर्स या कंपनीच्या वेबसाईट्सवर दरमहा व्हिजिट करतात. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की किती मोठं ह्यांच्याकडे गिराईकांचं एक नेटवर्क उपलब्ध आहे. त्यानंतर आपण आणखीन थोडं ह्या आकडेवारीला अ, विस्तृत करायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्यापैकी 88% लोक ही ऑर्गॅनिक पद्धतीनं ह्या साईटला भेट देतात. आता दोन प्रकारे आपण ह्या गोष्टीला बघू शकतो. एक असतं ऑर्गॅनिक आणि दुसरं असतं इनऑर्गॅनिक पद्धत. आता ऑर्गॅनिक पद्धत म्हणजे काय? तर मला गाडी घ्यायची आहे आणि मला माहितीच आहे की गाड्यांसाठी ह्या समजा कारवाले.com असेल किंवा आपल्याला दुसरं बाईकवाले अशी जी वेगवेगळे पोर्टल्स आहेत, ही मला माहीत असणारी पोर्टल असतील, तर मी कुठल्याही ॲडव्हर्टाइज न बघता किंवा कुठल्याही लिंकला क्लिक न करता डायरेक्टली मी काय करणार? जाणार आणि ह्यांची वेबसाईट ओपन करणार. म्हणजे मला माहितीच आहे तो ब्रँड आहे आणि त्या ब्रँडवर गेल्यानंतर, त्या ब्रँडच्या वेबसाईटवर गेल्यानंतर मला आवश्यक असणारी माहिती म्हणजे मिळू शकते. तर त्याच्यामुळे मी ती वेबसाईट डायरेक्टली जाऊन ओपन करतो. तर अशा वेळेला आपण त्याला ऑर्गॅनिक व्हिजिटर असं म्हणतो. म्हणजे कुठल्याही ॲडव्हर्टाइजच्या माध्यमातून त्यानं व्हिजिट केलेली नसते त्या ग्राहकानं, तर त्याला स्वतःलाच त्या ब्रँडविषयी माहिती असते आणि तो शोधण्यासाठी आता आपल्याला Googleला जायचं असेल, आपल्याला कोणतीही माहिती सर्च करायची असेल, तर आपण डायरेक्ट काय करतो? ब्राउझर ओपन करतो आणि google.com असं टाईप करतो. आता म्हणजे आपण Googleला व्हिजिट करणारे कोण झालो? तर ऑर्गॅनिक व्हिजिटर झालो. आता दुसरा प्रकार असतो इनऑर्गॅनिक व्हिजिटर्स. इनऑर्गॅनिक व्हिजिटर्स याचा अर्थ काय असतो? की त्यासाठी कंपनीला जाहिरात करावी लागते आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांना सांगावं लागतं की आम्ही ह्या सर्व्हिसेस पुरवतोय. तुम्हाला जर हे बघायचं असेल तर खालच्या लिंकवर क्लिक करा आणि ती ॲडव्हर्टाइज त्यांना करावी लागते. खर्च करून असे ग्राहक त्यांच्या वेबसाईटवर आणले जातात. असे जर ग्राहक येत असतील, तर त्याला आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक व्हिजिटर्स. तर इथे तुमच्या लक्षात येईल, की ह्या कंपनीचे 88% पेक्षा जास्त ग्राहक जे आहेत, हे ऑर्गॅनिक पद्धतीने या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्यांना भेट देत आहेत. म्हणजे कंपनीला खूप कमी खर्च ॲडव्हर्टायझिंगवर करावा लागतोय. कारण ही 88% लोकं आपले आपणच त्यांना भेट देत आहेत आणि त्यांना त्या कंपनीविषयी, या कंपनीविषयीची माहिती ऑलरेडी आहेच. तर त्याच्यामुळे हा एक मोठा प्लस पॉइंट आहे या कंपनीसाठी. कारण यांना इनऑर्गॅनिक पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचावं लागत नाहीये. म्हणजे ॲडव्हर्टाइजसाठी जास्त खर्च करावा लागत नाहीये. त्यानंतर ह्या कंपनीकडे भारतामधल्या असंख्य गाड्यांचा खूप मोठा डेटाबेस उपलब्ध आहे. ज्यावेळेला आपल्याला गाडी खरेदी करायची असते किंवा विकायची असते, त्यावेळेला आपण आपल्या गाडीची सर्व माहिती यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देतो आणि हा सर्व डेटाबेस या कंपनीकडे उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठा डेटाबेस आजपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर आपण जर दरमहा बघून झालं, आता दर दिवशी किती कस्टमर्स व्हिजिट करतात, ह्याचा जर आपण सर्वसाधारणपणे बघायला गेलं, तर रिसेंटली त्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येक दिवशी त्यांच्या वेबसाईटवर साधारण 17,60,000 लोकं त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची माहिती शोधण्यासाठी, गाड्या खरेदी करण्यासाठी, गाड्या विकण्यासाठी किंवा अन्य सर्व्हिसेसच्या खरेदी विक्रीसाठी भेट देत असतात. तर त्यांची जी ॲप आहेत, तर त्या ॲपवर साधारणपणे 21,50,000 लोकं दररोज वेगवेगळ्या कारणासाठी त्यांची ॲप वापरत असतात. तर ह्या आकडेवारीवरून लक्षात आलं असेल, की ह्यांचा जो कस्टमर बेस आहे, हा केवढा मोठा कस्टमर बेस आहे. तर ही झाली या कंपनीविषयीची माहिती. आता आपण या कंपनीचं स्वॅट पद्धतीनं म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट या 4 माध्यमातून ॲनालिसिस करणार आहोत. आधी आपण स्ट्रेंथ बघूया, म्हणजे कंपनीची बलस्थानं काय काय आहेत
ते बघूया. तर ही कंपनी जी आहे गाड्यांची खरेदी विक्री संबंधित अनेक सेवा एकत्र पुरवणारी अशी ही कंपनी आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की विविध क्षेत्रात काम करण्यासाठी या कंपनीचे वेगवेगळे ब्रँड्स देखील उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल, की ब्रँड्सच्या बाबतीमध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीनं डायव्हर्सिटी मेंटेन केलेली आहे. त्यानंतर आपण पुढे बघायला गेलो, तर ह्या कंपनीच्या ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा डायव्हर्सिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. ह्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला गाड्यांची खरेदी करता येते, आपल्याकडे असलेल्या गाडीची विक्री करता येते, आपल्याला गाडीसाठी अर्थपुरवठा म्हणजे फायनान्स पाहिजे असेल, तर आपण फायनान्स मिळवू शकतो किंवा ज्या मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या असतात, तर त्यांना मार्केटिंगसाठी सुद्धा ह्या प्लॅटफॉर्मवर संधी उपलब्ध असते. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं यांच्या सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. म्हणजे जसं ब्रँडमध्ये ह्यांनी डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे, तसं सर्व्हिसेसमध्ये देखील डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की अशा प्रकारचे जे स्टार्टअप असतात, हे शक्यतो ज्यावेळेला आय-पी-ओ आणतात किंवा सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये, तर ते तोट्यामध्ये चाललेले असतात. मात्र आपल्याला आश्चर्य वाटेल, की जी कंपनी आता आपल्याला आय-पी-ओ घेऊन येतेय, तर ही कंपनी सध्या फायद्यामध्ये आहे. अर्थात अगदी अलीकडच्या काळामध्ये या कंपनीला फायदा व्हायला लागलाय, हे जरी खरं असलं, तरी ही फायद्यामध्ये असणारी कंपनी आहे. आणि ह्याचं जर मॉडेल बघायला गेलो आपण, बिझनेस मॉडेल, तर ते अतिशय फायदेशीर आणि सतत ह्याच्यामध्ये वाढ होत जाणारी आहे. कारण गाड्यांची निर्मिती आणि गाड्यांची विक्री हा सतत वाढत जाणारा बिझनेस आहे. त्यामुळे हे आपण असं म्हणू शकतो, की अगदी टिकाऊ असं बिझनेस मॉडेल या कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यानंतर आता ह्या आय-पी-ओच्या काही विकनेस विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो विकनेस आहे, हा खरं म्हणजे दुसरा विकनेस ठेवणार होतो. पण आपल्याला असं लक्षात येते, की सध्या ज्या पद्धतीनं आय-पी-ओला चांगला प्रतिसाद मिळतोय, म्हणून मी हा विकनेस पहिल्या नंबरला ठेवलेला आहे. तर ह्या कंपनीनं काय केलंय, अतिशय चांगला मार्केटमध्ये आय-पी-ओला रिस्पॉन्स मिळत असल्यामुळे व्हॅल्युएशन खूप जास्त ठेवलेलं आहे. म्हणजे प्रति शेअर जी की काही किंमत ठरवलेली आहे, ती अतिशय जास्त ठेवलेली आहे आणि आपण असं म्हणू शकतो, की भविष्यामध्ये वाढ होण्यासाठी जास्त संधी या कंपनीनं ठेवलेली नाही. आणि असं करण्यामागे कारण एकच आहे, की ज्यावेळेला एखाद्या नवीन क्षेत्रातली पहिलीच कंपनी आय-पी-ओ घेऊन येते, तेव्हा अशा आय-पी-ओला अतिशय चांगल्या पद्धतीनं लिस्टिंग मिळतं आणि त्या लिस्टिंग गेनचा फायदा मिळवणं हाच या आय-पी-ओचा आपल्याला उद्देश आहे. तर त्यामुळे ह्या कंपनीनं व्हॅल्युएशन जास्त ठेवलेलं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला विकनेस असा आहे, जो मी खरं म्हणजे एक नंबरला ठेवणार होतो. तो विकनेस असा आहे, की हा संपूर्ण आय-पी-ओ हा ऑफर फॉर सेल आहे. म्हणजे कंपनीचे जे मूळ गुंतवणूकदार होते किंवा कंपनी स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे गुंतवणूकदार या कंपनीशी जोडले गेले होते, त्या गुंतवणूकदारांना आता एक्झिट द्यायची आहे आणि त्याच्यासाठी हा आय-पी-ओ मार्केटमध्ये आणलेला आहे. या आय-पी-ओ मधनं एकही रुपया या कंपनीला मिळणार नाहीये. अर्थात ही कंपनी अतिशय चांगली आहे. या कंपनीला सध्या फार आर्थिक म्हणजे निधीची गरज नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, की ह्याच्यामध्ये कुठलाही फ्रेश इश्यू आणलेला नाहीये. त्यानंतर आपण पुढे जाऊया. या कंपनीला अपॉर्च्युनिटीज काय-काय आहेत ते आता बघूया. तर दिवसेंदिवस सर्व बिझनेस आपल्याला आता लक्षात येतंय, की हे ऑनलाईन होत चाललेले आहेत आणि ज्या अशा प्रकारच्या कंपन्या आहेत, त्यांना ऑनलाईन बिझनेस असल्यामुळे त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी भविष्य काळामध्ये खूप जास्त संधी उपलब्ध असणार आहेत. आपल्याला भारतामध्ये असं लक्षात येतंय, की दिवसेंदिवस अनेक लोकं आता बरेचसे आपले व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं करायला लागलेले आहेत आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनचं प्रमाण हे भारतामध्ये खूप जास्त वेगानं वाढतंय. त्यामुळे ह्या कंपनीला भविष्यामध्ये अनेक संधी असणार आहेत. त्यानंतर दुसरं जर बघायला गेलं, तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आता असंख्य स्थित्यंतरं येणार आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, की त्याच्यामध्ये खूप मोठे-मोठे बदल आता होणार आहेत. आपण अनेक दिवस जर मार्केटमध्ये किंवा बिझनेस न्यूजमध्ये ऐकत असू, तर आपल्याला एक गोष्ट कळली असेल, की भारत सरकारला स्क्रॅपेज पॉलिसी आणायची आहे.
आणि स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये त्यांना 15 वर्षापेक्षा वरची जी वाहनं आहेत ती स्क्रॅप करण्यासाठी आणि नवीन गाड्या घेण्यासाठी काही ना काही इन्सेंटिव्ह भारत सरकारला द्यायचं आहे. तर स्क्रॅपेज पॉलिसी ज्यावेळेला फुल फ्लेज सरकारकडून उपलब्ध करून दिली जाईल, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर जुन्या गाड्या जाऊन नवीन गाड्यांची खरेदी त्या काळात होणार आहे. तर त्यामुळे अशी अनेक स्थित्यंतरं या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भविष्य काळात येणार आहेत आणि ह्याचा फायदा अशा कंपन्यांना नक्कीच होणार आहे. दुसरं जर स्थित्यंतर बघायचं झालं तर आता हळूहळू आपल्याला पेट्रोल डिझेलवरील गाड्यांचं जी आपल्याला क्रेज आहे ती हळूहळू कमी होताना दिसते आणि हळूहळू इलेक्ट्रिक कार्सची क्रेज वाढताना दिसते. तर अशी जी काही स्थित्यंतरं होणार आहेत, अशा वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर गाड्यांची खरेदी विक्री होणार आहे आणि त्याचा फायदा ह्या अशा कंपन्यांना नक्कीच होणार आहे. तर ही दुसरी अपॉर्च्युनिटी या कंपनीसाठी असणार आहे. आता ह्या कंपनीला थ्रेट काय आहेत? तर ह्या ज्या कंपन्या असतात, ह्या आपण झिरो असेट किंवा अगदी कमीत कमी ॲसेटमध्ये ह्या खूप मोठ्या कंपन्या झालेल्या असतात आणि अशा डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतात, अशा कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढणं इतर क्षेत्रांच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर सोपं असतं. कारण ह्यांचं नक्की बिझनेस काय आहे? ते ह्यांचा बिझनेस आहे की एखादी वेबसाईट किंवा एखादं ॲप. मग दुसरी एखादी तशीच जर कंपनी असेल, तर ती कंपनी देखील असंच अतिशय चांगलं एखादं ॲप आणि चांगली एखादी वेबसाईट आणि खूप चांगल्या सर्व्हिसेस देऊन या कंपनीचा पूर्णच्या पूर्ण बिझनेस देखील टेक ओव्हर करू शकते. जर आपण बघायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर लागणाऱ्या ज्या कंपन्या असतात, तर त्याच्यामध्ये त्या कंपनीची मक्तेदारी मोडणं अनेकदा अवघड होतं. मात्र अशा डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतात, यांची मक्तेदारी सहज मोडून काढता येऊ शकते. तर हा एक या कंपनीसाठी नक्कीच थ्रेट असणार आहे. आता आपण ह्या आय-पी-ओ विषयी अधिक माहिती घेऊया. तर हा आय-पी-ओ आपल्याला 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021 या काळात उपलब्ध असेल. या आय-पी-ओचा प्राइस बँड 1585 ते 1618 असा आहे. मला जर या आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर मी 1618 ह्या किमतीलाच त्याच्यासाठी अर्ज करणार आहे. प्रति शेअर शेअरची जी फेस व्हॅल्यू असते ती ₹10 प्रति शेअर अशा प्रमाणात ठेवलेली आहे. त्यानंतर याचा लॉट साइज 9 शेअरचा आहे. एका लॉटसाठी आपल्याला 14,562 इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. रिटेल ट्रेडरला कमीत कमी 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो. आता काही महत्त्वाच्या तारखा आपण बघूया. 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये आय-पी-ओसाठी जर आपण अर्ज केला असेल, तर आपल्याला आय-पी-ओचं अलॉटमेंट झालं की नाही, हे 17 तारीखनंतर 1-2 दिवसामध्ये आपल्याला समजू शकतं. जर आपल्याला अलॉटमेंट झालं नसेल, तर 18 तारीखनंतर पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला ह्या आय-पी-ओचं रिफंड मिळतं. त्यानंतर जर आपल्याला अलॉटमेंट मिळालं असेल, तर आपल्याला आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर जे जमा होतात, त्याची तारीख ही 20 ऑगस्ट 2021 ही असणार आहे आणि या आय-पी-ओच्या लिस्टिंगची तारीख ही 23 ऑगस्ट 2021 ही आहे. त्यानंतर आपण आता पुढे जातोय आणि ह्या आय-पी-ओ विषयीचं माझं वैयक्तिक मत मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा आय-पी-ओ मला गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. आता असं मी जे म्हणतोय ह्याच्यामध्ये 2 कारणं आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण फंडामेंटली बघायला गेलं तर आपल्याला अनेक प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये दिसून येऊ शकतात. पहिला फंडामेंटल प्रॉब्लेम असा असतो, की ह्याच्यामध्ये फक्त ओ-एफ-एस आहे म्हणजे कंपनीला कोणताच फायदा नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपल्याला ह्या आय-पी-ओचं जे व्हॅल्युएशन आहे, हे आपल्याला खूप जास्त आहे. आणि तरी देखील मी असं म्हणतोय, की हा आय-पी-ओ गुंतवणुकीसाठी योग्य आहे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे, की अशा प्रकारच्या आय-पी-ओना सध्या अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय. इझी ट्रिप प्लॅनर जे होते त्यांना त्यानंतर जे मागच्या काही महिन्यामध्ये आले होते, त्यानंतर Zomatoला अशा 2 चांगल्या कंपन्यांना ह्याच्या आधी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्यामुळे मी असं म्हणतोय, की हा आय-पी-ओमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य आहे. या आय-पी-ओमध्ये मला चांगली लिस्टिंग गेन मिळेल अशी अपेक्षा आहे. अगदी माझ्या आय-पी-ओला लिस्टिंगच्या वेळेला अगदी तो 100% म्हणजे 100% रिटर्न देऊन डबल जरी झाला नाही, तरी मला खूप चांगली लिस्टिंग गेन मिळेल अशी अपेक्षा या आय-पी-ओ कडून
नक्कीच आहे. त्यानंतर लाँग टर्मसाठी देखील हा आय-पी-ओ मला चांगला वाटतोय. तर हे झालं माझं वैयक्तिक मत आणि ज्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत देत असेन, त्यावेळेला हे एक स्टँडर्ड डिस्क्लेमर आपल्या ह्या चॅनलसाठी कायम लक्षात ठेवायचं आहे, की माझं वैयक्तिक मत म्हणजे काही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये. बाकी सर्व डिस्क्रिप्शन तुम्हाला स्क्रीनवर वाचता येतच आहे. आता आपण पुढे जाऊया आणि दुसरी जी कंपनी आहे न्यूओको, तर ह्या कंपनीच्या आय-पी-ओचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर ह्या कंपनीच्या प्रमोटर विषयीची माहिती आपण सुरुवातीला घेतोय. तर ही जी कंपनी आहे, ही निरमा ग्रुप जी आहे, तर निरमा ग्रुपची ही कंपनी आहे आणि त्यामुळे नियोगी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीच्या प्रमोटरचं नाव आहे. दुसरं जर आपण नाव या कंपनीच्या प्रमोटरचं बघायला गेलो, तर ते दुसरं नाव आपल्याला असं सापडतं, डॉक्टर करसनभाई पटेल. तुम्हाला जर निरमा इंडस्ट्री जर माहीत असेल, तर तुम्हाला ही नावं नक्कीच माहीत असणार आहेत. तर हे 2 एक कंपनी आणि एक व्यक्ती असे 2 प्रमोटर या कंपनीचे आहेत. तर ह्या आय-पी-ओमध्ये फ्रेश इश्यूचा देखील समावेश आहे. जवळ-जवळ आपण जर बघायला गेलो तर 1,500 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे आणि ऑफर फॉर सेल 3,500 कोटी रुपयांची आहे. म्हणजे इथे देखील फ्रेश इश्यू 1,500 कोटी रुपये हे कंपनीला मिळणार आहेत, तर 3,500 कोटी रुपये हे प्रमोटरला मिळणार आहेत. तर ह्या पद्धतीनं या आय-पी-ओचं आपण फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेलमध्ये डिव्हिजन बघितलेलं आहे. आता ह्या आय-पी-ओचा जो आपण बघतो, की प्रमोटरचा हिस्सा आय-पी-ओ नंतर कशा प्रमाणात बदलतोय, तर सध्या 95.24% असणारा प्रमोटरचा हिस्सा ह्या आय-पी-ओ नंतर, कारण ह्याच्यामध्ये ऑफर फॉर सेल आहे, 71.03% इतका होणार आहे. तर 75% पेक्षा खालीच होणार आहे, जी आवश्यक अट सेबीकडून या सर्व आय-पी-ओना घातलेली असते. त्यानंतर या आय-पी-ओचा जो उद्देश आहे तो आपण बघूया. तर ह्या आय-पी-ओचा पहिला उद्देश जो आहे तो कंपनीवरची जी कर्ज आहेत त्याची परतफेड करणं हा पहिला उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश जो आहे तो कॉमनली सर्व आय-पी-ओचा असतो, की सामान्य व्यावसायिक गरजांची पूर्तता करणे हा या कंपनीच्या आय-पी-ओचा दुसरा उद्देश आहे. आता आपण पुढे जाऊया आणि ही कंपनी नक्की कोणत्या स्वरूपाचं कामकाज करते त्याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर ह्या कंपनीची स्थापना 1999 साली झालेली आहे आणि यांचं कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला आहे. ही जी कंपनी आहे ही भारतातली पूर्व भागातली 5वी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. तर नुसतं सिमेंट बनवत नाही, सिमेंट आणि काँक्रीट बनवणारी ही कंपनी आहे. त्यानंतर आपण अगदी सुरुवातीलाच बघितलं, की ही निरमा ग्रुपची कंपनी आहे. निरमा ग्रुप आपल्या सर्वांना माहिती आहे, की जो वेगवेगळ्या प्रकारचे साबण ह्या क्षेत्रामध्ये आहे. त्यानंतर त्यांचे आणखीनही अन्य प्रकारचे बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. तर आपल्याला जी माहिती आहे निरमा कंपनी, ती आपल्याला डिटर्जंट ह्या सेगमेंटमधली माहिती आहे. तर त्याच कंपनीची ही सिमेंट आणि काँक्रीट बनवणारी कंपनी आहे. आता ह्या कंपनीचं जर आपण बघायला गेलो, तर ह्या कंपनीकडे वेगवेगळे ब्रँड नेम आहेत आणि त्याच्याखाली हे काय करतात, सिमेंट बनवण्याचं काम करतात. सिमेंट वेगवेगळ्या ब्रँड नेम खाली ह्या कंपनीकडून बनवलं जातं. त्यानंतर ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, की नुसतं सिमेंट नाही, तर रेडी मिक्स काँक्रीट जे असतं, ते देखील ही कंपनी वेगवेगळ्या ब्रँड नेमच्या खाली बनवून विकत असते. तर हे झालं या कंपनीविषयीची माहिती. आता आणखीन ह्या कंपनीचं नक्की कामकाज काय आहे, ते देखील समजून घेऊया. तर ह्या कंपनीचं तिसरं एक बिझनेस व्हर्टिकल आहे. 2 बिझनेस व्हर्टिकल आपल्याला लक्षात आली, की सिमेंट वेगवेगळ्या ब्रँड नेम खाली वेगवेगळ्या प्रकारचं सिमेंट ही कंपनी बनवते. दुसरं आपल्याला व्हर्टिकल लक्षात आलं, की वेगवेगळ्या ब्रँड नेम खाली ही कंपनी रेडी मिक्स काँक्रीट बनवते. आणि आता आपण तिसरं आणि शेवटचं बिझनेस व्हर्टिकल बघूया, ज्याच्यामध्ये बांधकामासाठी लागणारी जी वेगवेगळी प्रकारची केमिकल्स असतात, ज्याच्यामध्ये टाइल्स चिकटवण्यासाठीचं जे मटेरियल असतं, त्यानंतर वॉल पुट्टी असते, त्यानंतर ड्राय प्लास्टर असतं, त्यानंतर कव्हर ब्लॉक असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची जी आपल्याला असं म्हणता येईल ज्याला, की आधुनिक बिल्डिंग मटेरियल, तर अशा प्रकारचं आधुनिक बिझनेस मटेरियल बनवण्याचं काम ही कंपनी
करते. त्यानंतर आपण ह्या कंपनीच्या नक्की ग्राहक कोण-कोण आहेत याविषयी माहिती घेत असताना आपल्याला असं लक्षात येतंय, की ही कंपनी आपल्या सर्व उत्पादनांची विक्री रिटेल क्षेत्रामध्ये देखील करते आणि तसंच जे घाऊक किंवा इन्स्टिट्यूशनल बायर्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असू शकतात. तर अशा ज्या काही संस्थात्मक ग्राहक आहेत, त्यांना देखील ही कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री करत असते. त्यानंतर या कंपनीकडे जर डीलर नेटवर्क बघायला गेलं तर अतिशय मोठं असं डीलर नेटवर्क आहे. जवळ-जवळ 15,969 इतके डीलर ह्या कंपनीला जोडले गेलेले आहेत. त्यानंतर ह्यांच्याकडे 225 कॅरी फॉरवर्ड एजन्सीज आहेत. आता कॅरी फॉरवर्ड एजन्सीज म्हणजे काय? तर त्यांचं बऱ्यापैकी वेअरहाऊस असतं आणि ज्यांचं काम काय की कंपनीकडून जी काही उत्पादने येतील ती स्टोअर करणं आणि पुढे डिस्ट्रीब्युटर किंवा रिटेलरला ती विकणं. तर CFA असे 225 कॅरी फॉरवर्डिंग एजन्सीज यांच्याकडे यांच्या नेटवर्कमध्ये जोडले गेलेले आहेत. तर कंपनीचं अतिशय चांगलं असं एक नेटवर्क ऑलरेडी आत्ता उपलब्ध आहे. तर त्यानंतर आपण बघूया की या कंपनीचे नक्की प्रोडक्शन प्लांट्स कुठे-कुठे आहेत. तर ह्या कंपनीकडे सिमेंटचे 11 प्रोडक्शन प्लांट्स असून हे सर्व म्हणजे प्लांट्स आहेत हे पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये, ओरिसामध्ये, छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये आणि राजस्थान आणि हरियाणामध्ये या राज्यांमध्ये हे 11 टोटल त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आता या कंपनीचं स्वॉट एनालिसिस करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्ट्रेंथ बघणार आहोत. ही उत्पादन क्षमतेचा विचार करायला गेलं तर आपल्याला पूर्व भारतामधील ही सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर दुसऱ्या स्ट्रेंथची आपण माहिती घेऊया, की ह्यांनी जे काही मुख्य मार्केट आहे, त्याच्या जवळच उत्पादन प्रकल्प ठेवण्याचं काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे, ज्याचा भविष्यामध्ये देखील या कंपनीला खूप जास्त फायदा होऊ शकतो. त्यानंतर कंपनीचे सर्व ब्रँड्स हे ऑलरेडी लोकप्रिय आहेत आणि त्यांच्याकडे अतिशय चांगलं असं डीलर नेटवर्क देखील उपलब्ध आहे आणि या कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत आणि मॅनेजर्स आहेत, त्यांना अतिशय चांगला असा अनुभव आहे. त्यामुळे अनुभवी टीम असल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कंपनी हे सर्व लोक जे आहेत हे चालवत आहेत. त्यानंतर ह्या IPOच्या विकनेस विषयी आपण जाणून घेऊया. तर मागच्या 3 वर्षामध्ये जर आपण या कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकली किंवा त्यांच्या रिझल्ट्सवर नजर टाकली, तर आपल्याला असं लक्षात येतं, की मागील 3 वर्षामध्ये कंपनीची जी कामगिरी आहे, त्याच्यामध्ये कंपनीला सातत्य दाखवता आलेलं नाहीये. कंपनीला केवळ आर्थिक वर्ष 2020 मध्येच फायदा करता आलेला आहे आणि आर्थिक वर्ष 2019 आणि आर्थिक वर्ष 2021 या 2 आर्थिक वर्षामध्ये कंपनीनं लॉस केलेला आहे. तर हा झाला या कंपनीचा पहिला वीकनेस. दुसरा वीकनेस असा आहे, की जो मगाचप्रमाणेच आहे, की ह्या कंपनीचं व्हॅल्युएशन देखील त्यांनी खूपच महाग ठेवलेलं आहे. प्रति शेअर जी किंमत त्यांनी सांगितलेली आहे, त्यांनी जी अपेक्षा केलेली आहे, ती अतिशय महाग ठेवली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर या कंपनीच्या अपॉर्च्युनिटीज विषयी आता माहिती जाणून घेऊया. तर सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे हा काळ संपल्यानंतर सरकारला मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणं आवश्यक असतं आणि अशा वेळेला सरकार मोठे-मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हाती घेतं. ज्याच्यामध्ये रस्त्याचं बांधकाम असेल, मोठ्या धरणांचं बांधकाम असेल, तर अशा प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित असणारे जे कामं असतात, ह्या कामांवर सरकारचा मोठा भर असतो आणि ही जर कंपनी बघायला गेली, तर ही सिमेंट बनवणारी भारतामधली जवळपास पहिल्या 5 कंपन्यांमधली कंपनी असल्यामुळे या कंपनीला देखील बिझनेस वाढवण्यासाठी ह्या संधीचा नक्कीच उपयोग होणार आहे. त्यानंतर आपण थ्रेट कोणकोणते आहेत ते बघूया. तर ह्या कंपनीचे जे लिस्टेड पेअर्स आहेत, म्हणजे अशाच प्रकारचे सिमेंट बनवणाऱ्या इतर कंपन्या, त्यांची नावं आपण बघायला गेलो तर अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि ACC यासारख्या लिस्टेड कंपन्यांकडून ह्या कंपनीला ऑलरेडी खूप मोठी स्पर्धा आहे. तर हा या कंपनीचा एक थ्रेट असं म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो. आता आपण या IPO विषयीची माहिती
जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा हा आय-पी-ओ सुद्धा 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्याला गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणार आहे. या आय-पी-ओचा प्राइस बँड 560 ते 570 रुपये प्रति शेअर ह्या पद्धतीनं सेट केलेला आहे आणि ह्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर इतकी कंपनीनं ठरवलेली आहे. त्यानंतर ह्याचा जो लॉट साईज आहे हा 26 शेअरचा एक लॉट या पद्धतीनं असणार आहे आणि आपल्याला एका लॉटसाठी 14,820 रुपये इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. रिटेलमध्ये आपल्याला कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येणं शक्य असतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि ह्या आय-पी-ओच्या काही महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकूया. तर ह्या आय-पी-ओचं अलॉटमेंट 17 ऑगस्ट नंतर 1-2 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि रिफंड 18 ऑगस्ट नंतर येत्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला रिफंड देखील जर आय-पी-ओचं अलॉटमेंट झालं नाही तर मिळू शकणार आहे. जर आय-पी-ओचं अलॉटमेंट झालं तर डीमॅट अकाउंटमध्ये हे शेअर्स आपल्याला 20 ऑगस्ट रोजी जमा झालेले बघायला मिळतील. त्यानंतर याची लिस्टिंग होण्याची जी तारीख आहे ती 23 ऑगस्ट 2021 ही असणार आहे. आपण या आय-पी-ओच्या माहितीनंतर आपण पुढे जाऊया आणि ह्या आय-पी-ओ विषयीचं माझं वैयक्तिक मत मी आता तुम्हाला सांगतोय. तर मला हा आय-पी-ओ देखील गुंतवणुकीसाठी चांगला वाटतोय आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त नाही पण थोडीफार लिस्टिंग गेन मिळेल अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही कारण सध्या सर्वच आय-पी-ओना चांगली लिस्टिंग गेन मिळतीये. त्यानंतर आपण जर लाँग टर्मसाठी विचार करायला गेलो तर लाँग टर्मसाठी सुद्धा हा आय-पी-ओ खरं बघायला गेलं तर चांगला आहे आणि लाँग टर्ममध्ये जर आपल्याला ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर मात्र आपल्याला आय-पी-ओ पासून गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे थोडक्यात मला जर लिस्टिंग गेनसाठीच ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तरच मी करेन. लाँग टर्मसाठी मी आय-पी-ओमध्ये गुंतवणूक करणार नाही. माझी अशी अपेक्षा आहे की भविष्य काळामध्ये आय-पी-ओच्या किमतीपेक्षा देखील स्वस्त किमतीमध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. अर्थात हे झालं माझं वैयक्तिक मत आणि माझं वैयक्तिक मत सांगत असतानाच आपल्याला स्टँडर्ड डिस्क्लेमर देखील सांगणं अतिशय आवश्यक आहे. कृपया स्टँडर्ड डिस्क्लेमर अंतर्गत जी सांगितलेली माहिती आहे ती स्क्रीनवरून सर्वांनी अवश्य वाचावी. त्यानंतर आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही जर अजून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ विनाविलंब बघता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.